ॐ यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: ज्ञानी लोक ज्या ध्येयाप्रत पोहोचतात त्याच ध्येयाप्रत कर्मयोगीही पोहोचतात. जो ज्ञान आणि योग याकडे एकत्वानी पाहतो त्याचंच पाहणं यथार्थ असतं. एकमप्यास्थितः सम्यक् उपयोर्विंदते फलम. म्हणजे ज्ञानयोग किंवा कर्मयोग यापैकी एका साधनेत उत्तम प्रकारे स्थित होऊन मनुष्य दोन्ही साधनांच्या फलरूपी परमात्म तत्वाला प्राप्त करून घेतो, असं भगवंत मागील श्लोकात आपल्याला सांगतात आणि त्याच गोष्टींचं समर्थन भगवंत याही श्लोकात करत आहेत. ज्ञानयोगाने कल्याण होतं. ज्ञानयोग जास्त महत्वाचा आहे अशी एक समजूत लोकांमध्ये रूढ झाली आहे. परंतु ही समजूत अयोग्य आहे असं भगवंत दाखवून देतात. सांख्य आणि योग या दोन्हीत काहीच फरक नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कर्म करणारा गृहस्थ आणि संन्यासी या दोघांनाही समाजात प्रतिष्ठेचं स्थान आहे. हे स्वामी विवेकानंद आपल्या कर्मयोग या ग्रंथात दाखवतात. या पुस्तकातील प्रत्येक जण आपल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ असतो. या प्रकरणात स्वामीजी म्हणतात की या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधाने जीवनाच्या प्रत्येक खंडासाठी काही विशिष्ट कर्तव्य सांगितली आहेत. या आश्रमांपैकी कोणताही आश्रम दुसऱ्यापेक्षा जात्याच वा आपल्या अंगगुणांनी श्रेष्ठ नाही. विवाह न करता धर्मकार्यार्थ ज्यांनी आपलं जीवन अर्पण केलं आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तीचं जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी नाही. ब्रह्मनिष्ठो गृहस्थस्यात् ब्रह्मज्ञानपरायण यद्यत् कर्म प्रकुर्वीत तद्ब्रह्मणि समर्पयेत. महानिर्वाण तंत्र. ग्रहस्थाने ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा लाभ हेच त्याच्या जीवनाचं अंतिम लक्ष असावं. तथापि त्यांनी निरंतर कर्म केलं पाहिजे. आपली सारी कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तो जे काही करेल ते समस्त त्यांनी ब्रह्मार्पण केलं पाहिजे. कर्म करायचं पण फलाची आकांक्षा मात्र धरायची नाही. लोकांना सहाय्य तर करायचं परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची अपेक्षा मात्र बाळगायची नाही. एकम सांख्यम च योगं च य पश्यति स पश्यति. म्हणजे कर्माचा त्याग करणे, एखाद्या अरण्यात समाधी लावून बसणं आणि कर्मयोगाच्या भावात निस्वार्थपणाने सेवा समर्पणाच्या वृत्तीने समाजात कार्य करीत राहणं, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्या तुम्हाला एकाच ध्येयाकडे घेऊन जातात. याच अर्थाचा एक श्लोक हितोपदेशात आपल्याला आढळतो. वनेपि दोषा प्रभवन्ति रागिणा गृहेषु सर्वेन्द्रिय निग्रहस्तप अकुत्सिते कर्मणि यः प्रवर्तते निवृत्तरागस्य गृहं तपोवनम्. वनात राहूनही
जर कोणी विषयासक्त असेल तर त्याला आध्यात्मिक जीवन जगण्याच्या बाबतीत अडचणी येतील. याउलट घरातच इंद्रियांचा निग्रह करून राहणं हे तपच नाही का? जे निर्दोष कर्मात रत आहेत, विषयासक्तीपासून मुक्त आहेत, त्यांचं घर हेच तपोवन बनतं. आपण आपल्या मनाला कसा आकार देतो, मनावर कसं नियंत्रण ठेवतो हे महत्वाचं आहे बरं. यातूनच नैतिक मूल्ये, मानवी मूल्ये यांनी प्रेरित होणारे, इतर लोकांबद्दल प्रेम बाळगणारे, सर्वसामान्यांच्या, राष्ट्राच्या उन्नतीसाठी झटणारे असे नागरिक तयार होणार आहेत. भारतभरात अनेक संत होऊन गेलेत, ज्यांनी कर्मयोग आणि ज्ञानयोग सारख्याच प्रकारे आचरणात आणला आहे. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपात वैयक्तिक साधनेला कालोचित असं वळण देण्याचा प्रयत्न केला. दृढ शिवभक्ती, सदाचार संपन्न जगणं आणि चरितार्थासाठी आवश्यक ते कायक म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची तयारी ही अनुभव मंटपाची त्रिसूत्री होती. एकनाथ महाराजांनी अध्यात्म भावाचं नैतिक आचरणात रूपांतर केलं. खरं अध्यात्म कसं जगावं हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवलं. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वये आचरोनी आपण, देखी लावावे इतर जन लोकसंग्रह जाण या नाव. समर्थ रामदासांनी कर्मयोग, ज्ञानयोग यांचा समन्वय साधत भक्तियोगातून समरसतेचं तत्व आचरणात आणलं. त्यातून समर्थ राष्ट्रबांधणीची विचार मांडणी केली. कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हीतही फलत्याग हा महत्वाचा आहे. दोन्हीचं फळ मोक्ष म्हणजे आत्मज्ञान हेच आहे. फलाशा न धरता ईश्वरार्पण बुद्धीने, निष्काम वृत्तीने कर्म केलं ना तर अंतःकरण शुद्धी होते. श्रवण मनन यातून ज्ञाननिष्ठा येते आणि अंततः मोक्ष प्राप्ती होते. हेच भगवंतांना इथे ठसवायचं आहे बरं. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.